महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपमध्ये जे लोक अडकले असतील त्यांच्यासाठी मी काही आयडियाज, कारण अशा प्रकारचे अनेक सापळे चक्रव्यूह मी भेटलेले आहेत यशस्वीपणे. एखाद्या पुरुषाने म्हणजे नवऱ्याने चूक केली असेल तर त्याने ती चूक कबूल करून किंवा आपली स्वतःची चूक दुरुस्त करून, एक तो मार्ग आहे. सगळ्या धर्मांमध्ये कन्फेशनला महत्त्व आहे. पाप पुण्य किंवा आरोप प्रत्यारोप करून होणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की हल्ली आपला पार्टनर आपल्याला चीट करतो की यासाठी गुप्तहेर नेमण्याचा एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह वगैरे तो एक प्रकार आहे. आता अशा बरं आता काय झालं, व्हॉट्सअपवर मेसेजेस आणि आता खरेच फोटो तुमचे असतील, खरेच तुमचे व्हिडिओ असतील याची गॅरंटी नाही. थोडक्यात आता हा धोका प्रचंड मोठा आहे आणि व्याप्ती मोठी आहे आणि आपला समाज हा जे दिसतं, जे बोलतो, जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवणार आहे. आपल्या समाजाची मानसिकता अजून मॅच्युरिटी नाही आलेली आहे, फिल्टर्स नाही आहेत. ते जे सांगितलं ते ऐकतात आणि जो सांगणार असतो ना तो म्हणतो अरे माझा हा 20 वर्षापासून मित्र आहे, तो कसं काय खोटं बोलेल. तर आपल्याकडे टेक्नॉलॉजीपेक्षाही अफवा फार वेगाने पसरतात आणि त्याच्यात माणसांचे आयुष्य बरबाद होतात, लोक आत्महत्या करतात. खूप खूप काही घडलेलं आहे आणि घडत आहे. तर जे लोक अशामध्ये अडकले असतील त्यांना माझी सेवा उपलब्ध आहे मोफत. कोणाचं नाव डिस्क्लोज करायची गरज नाही, मला कुठला फोटोची गरज नाही, मला कुठलं काही सांगायची गरज नाही. तुमची हनी ट्रॅप तुमच्यावरती लावला जातो आहे का, तुम्ही आत्ता हनी ट्रॅपमध्ये आहात का, तुम्हाला कोणी खंडणी मागतं आहे का, हनी ट्रॅप तुमच्यावर कोणी सर्वेलन्स पाळत ठेवलं आहे का, अशा जर काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होत असतील तर त्याच्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आहेत. ट्रॅप लावणाऱ्यांना काय मेसेज द्यायचा, ट्रॅप लावणाऱ्यांना कम्युनिकेट कसं करायचं, तुमचे काही फोटो जे असतील, कॉम्प्रोमाइज फोटो असतील, ते जर तुमची CD किंवा पेन ड्राईव्ह किंवा कुठं दिलं जाणार असेल तर ते कसं त्याला हँडल करायचं. मी तुम्हाला काही केस स्टडी सांगणार आहे पुढे. की काही लोकांना मी मार्गदर्शन केलं पण तरी पण त्यांनी ती गोष्ट ऐकली नाही आणि त्यांनी त्यांचा घात करून घेतला. तर थोडक्यात काय आहे की असे काही नाजूक विषय असतात आयुष्यामध्ये की जे कसे हाताळायचे, त्याच्यामागे एक माइंड पॉवर, गुडविल, नेटवर्क, कॉन्टॅक्ट कसे वापरायचे आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं. एकीकडे आपली चूक दुरुस्त करायची, एकीकडे समोरच्याला सावध करायचं, मेसेज द्यायचा, तिसरीकडे हे जे रॅकेट आहे त्यातून बाहेर पडायचं. बरं ह्याच्या व्यतिरिक्त आता काय होणार आहे, एकमेकांचा संपर्क खूप येणार आहे किंवा प्रत्येक वेळेस अलर्ट राहू शकत नाही. म्हणून कन्सेंट फॉर्म, तुम्ही कोणाची जरी मिटिंग करणार असाल तर एक कन्सेंट फॉर्म डाउनलोड करायला सांगायचं. म्हणजे अगदी बिगिनिंगपासून तुम्ही हनी ट्रॅपमध्ये नाही अडकलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला एक प्लॅन, प्रोजेक्ट, आयडियाज, इनपुट्स, इन्साईट्स देऊ शकतो.